परम सौभाग्य के साथ सूर्य दत्त महाविद्यालय में आने का मौका मिला। डॉक्टर संजय सर और मैडम सुषमा जी का जो परिक्रम, जिसका परोपकार विद्या को लेकर के जो देखने को मिला, आने वाला भविष्य में मैं यही बोलना चाहता हूँ, युवा युवती, शिक्षा है तो संसार है, शिक्षा नहीं है तो अंधकार है, ड्राक है। शिक्षा का अंदर में जाना चाहिए और नशा से मुक्त होना चाहिए। मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथि देवो भव, आचार्य देवो भव, इसका पालन करना चाहिए। और भारत संस्कृति, नीति, कला, साहित्य रत्न में संसार में रूप ऑफ द वर्ल्ड शिखर है, संसार का शिखर है। इस शिखर को देखते हुए भारत वेद, वेदांत, नीति ग्रंथ, ऋषि महर्षि योगी पुरुषों ने इसको विश्व गुरु का दर्जा दिया, आज भी विश्व गुरु है। और इस विद्यालय में पढ़े हुए जो संस्कारी और हमारे डॉक्टर संजय सर और मैडम सुषमा जी, इनका जो परिश्रम और इनका सानिध्य और इनका यहाँ एक धर्म मंदिर, विद्या मंदिर, विद्यापीठ जो बनाया, जिस धारणा से इनमें परमात्मा के प्रति आस्था है, इस परमात्मा का प्रति का आस्था सभी युवा युवती, भद्र पुरुष, भद्र महिला को लेना चाहिए और देश में शांति, समृद्धि, भाईचारा, एकता, अखंडता बना रहना चाहिए। यही बोलते हुए मैं आज का दिन 140 करोड़ जनता भारत का, वो मात्र नहीं, सारा संसार, दुनिया को नशा से मुक्ति हो, सुख शांति समृद्धि बना रहे। जैसे संजय सर का और सुषमा मैडम का और समर्पित, विद्या के प्रति समर्पित है, बच्चों का प्रति आस्था है और संसार का प्रति, और कमाने का धंधा नहीं है और देने का धंधा है। इसका इन गुण और ज्ञान सीख करके और आगे बढ़ना चाहिए। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। करून काय ते नेमकं निर्णय आणि काय म्हणाल त्याबद्दल? सेलेबी ही भारतीय विमानतळावरती सेवा देणारी एक कंपनी आहे, जी ग्राउंड हँडलिंग म्हणतो आपण, अशा पद्धतीच्या कार्गो सेवा असेल, ग्राउंड हँडलिंग असेल, जी मॅनपॉवर दिली जाते। मोठ्या प्रमाणात या देशावरच्या जवळपास 8 ते 9 विमानतळावरती सेवा देणारी ही कंपनी होती। पण या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तान मधला होता, तो तुर्कीचा होता आणि म्हणून अनेक ठिकाणावरून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या। आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे, आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला आणि आज ती बेस असलेली कंपनी, त्या देशाची बेस असलेली कंपनी, हजारो कामगार या ठिकाणी काम करतायत। तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि म्हणून सरकारने हा निर्णय घेतला। आज आमच्या मिनिस्ट्रीच्या विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जे आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं। आणि शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे, शेवटी राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे आपली, याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे। आज आमचा व्यापारी असेल, आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील, सगळेच आपण पाहतो की आज तुर्कीला कुठलेही स्थान या देशामध्ये, या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही। आणि म्हणूनच ही एक राष्ट्रीय सुरक्षिततेचा हा एक विषय होता आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने, भारत सरकारने घेतला। तुर्किस्तान असा एक देश होता ज्यांना आपण खूप मदत केली, त्यांच्या भूकंप असो, काही कोविडच्या काळात असो, पण त्यांनी हा यात्रिकांचा साथ देण्याचा निर्णय घेतला होता। बघा, आपला देश हा विश्वशांतीचा संदेश देणारा आपला देश आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की कोविड सारख्या महाभयानक संकटाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला आपण वॅक्सिन दिलं, संपूर्ण जगाला लस दिली। त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही विचार केला नाही की ही मुस्लिम कंट्री का हिंदू आहे का ख्रिश्चन, आज मानवतेचा संदेश होता। आणि ही एक संवेदना असलेला आमचे हे सरकार आहे किंवा आपला देश
आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं भावना आपलं जे व्यक्त केल्या कर्तव्याच्या माध्यमातून आपण ते केल्या. शेवटी ज्याची त्याची भूमिका होती म्हणून जशाच तसं उत्तर द्यायचं तर नक्की ठरवलं. पाकिस्तानला आपण पाठिंबा देतात आणि त्यामुळे निश्चितपणे भारतामध्ये आपण बहिष्कृत आहात. कुठली वस्तू सेवा काही असेल या तुर्कीच्या विषयात कुठल्याही पद्धतीची तडजोड आता कुठलाही भारतीय करणार नाही आणि म्हणून राष्ट्रप्रथम ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आणि तीच भावना आज याच्यामध्ये कार्य करताना मला असं वाटतं की हा निर्णय घेताना सुद्धा दिसून येते. त्यामुळे तुर्कीच्या या जी काही सेवा देणारी ही सेलिब्रे कंपनी आहे याचं पूर्ण काम आता या देशातनं बंद करण्यात आलं. माझ्या शेजारी आहेत गणेश पवार. यांच्या बाबतीमध्ये अतिशय एक गंभीर प्रकारचा गुन्हा बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. 8,55,00,000 कोटीचं कर्ज 8,55,00,000 कर्ज 8,55,00,000 कर्ज शेखर चरेगावकर यांचे मावस भाऊ वैभव विलास कुलकर्णी, विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांनी त्यांच्या यांत्रिक प्रोसेस ऑटोमायझेशन या नावावर कर्ज घेतलं. हे प्रकरण मंजूर केलं कर्ज प्रकरण यशवंत बँकेतून आणि हे कर्ज प्रकरण सहभाग कर्जातून होतं. म्हणजे चिखली यवतमाळ बँक, चिखली बँक आणि यशवंत बँक या तिघांचं मिळून कन्सोर्शियमचं कर्ज होतं. आणि 8,55,00,000 तारण काय तर 10 गुंठ्याची जागा ज्याची व्हॅल्यू 1 कोटी सुद्धा नाही आणि ज्याच्यावर 3-3 वेळा ऑलरेडी दुसरीकडे तारण दाखवलेलं आहे अशी 10 गुंठ्याची जागा 8,55,00,000 कर्जाला तारण म्हणून दाखवली आणि त्याच्यावर यांना माहितीच नाही की यांना जामीनदार दाखवलं. 2020 साली हे कर्ज मंजूर झालं जे नातेवाईकांना. 2022 साली यांना अचानकपणे एक नोटीस आली की तुम्ही या विशिष्ट आशयाचे जामीनदार आहात ज्याच्यावर यांची सही नाही. आणि यांची सही नाही हे कोण सांगतंय? हा रिपोर्ट सांगतोय. हा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे. ही जामीनदाराची सही खोटी दाखवली आहे. इथे लिहिलंय डिसिमिलर आणि कसं डिसिमिलर ह्याचे वेगवेगळे त्या सहीचे वेगवेगळे भाग करून कसा त्याच्यात फरक आहे हे सगळं सांगितलंय. यांची सहीच नाही आहे ती आणि यांना जामीन दाखवलं. ज्या 10 गुंठे जागेवर ऑलरेडीच त्यांच्या ओनर म्हणजे 3 जागा होत्या वेगवेगळ्या, 2 गुंठ्याची एक, 2 गुंठ्याची एक आणि 6 गुंठ्याची एक. या 3ही जागा ऑलरेडीच कशावर तरी तारण म्हणून होत्या. नंतर त्या जागा कर्ज असताना सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकल्या थर्ड पार्टीला आणि ज्यांना विकल्या ते व्यक्ती सुद्धा बँकेशी संबंधित आहेत. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे, ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे. या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत. या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका गटासोबत 7-8 लोकांच्या 1-1 तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत, आमच्या अपेक्षा काय आहेत, नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो. एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो, पुढचा एक अजेंडा ठरवतो. आपण 150 दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे, तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे. आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे. अनेक लोक चांगलं काम करतात, ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं, नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं. असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होते. याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत.